नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे। राज्यात विविध राजकीय पक्षांच्या रॅली आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत। अशातच आता काँग्रेसचा तरुण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिशान सिद्दकी हे अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार आहे। या यात्रेत जिशान सिद्दकी सहभागी होणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार आहे। नवाब मलिक यांच्या मतदारसंघात आज ही यात्रा असेल। चेंबूरच्या देवनार आग्राजवळ जनसन्मान यात्रा पोहोचणार आहे। या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे। या जनसन्मान यात्रेत जिशान सिद्दकी सहभाग होणार आहेत। दरम्यान लवकरच जिशान सिद्दकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। जिशान सिद्दकी हे माजी मंत्री बाबा सिद्दकी यांचे पुत्र आहेत। मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून 2019ला त्यांनी निवडणूक लढवली। यावेळी मातोश्रीच्या अंगणात त्यांनी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केला होता। या युवा आमदार म्हणून जिशान सिद्दकी यांची ओळख आहे। शिवाय वांद्र्यातील तरुण वर्ग त्यांना मानणार आहे। मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही जिशान यांनी सांभाळलं आहे। त्यामुळे जिशान सिद्दकी अजित पवार गटात असतील तर मुंबई काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। जिशान सिद्दकी यांचे वडील बाबा सिद्दकी यांनी काही दिवसाआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला। त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे। वडील अजित पवार गटात असल्याने जिशान सिद्दकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे। आज जनसन्मान यात्रेतही जिशान सिद्दकी सहभागी होणार आहेत। त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे। आता आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।